वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा क्रीडानगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सरचे स्वागत. आपण सर्वजण पाहता एनके ट्रॉफी 2025 एडिशन 3चा थरार. अंपायरचा सिग्नल लेट्स प्ले. 2 षटकांसाठी तुमच्याकडे 10 मिनिटाचा वेळ. जर 10 मिनिटांमध्ये तुमची 2 षटकं नाही कंप्लीट झाली तर मग सर्कलच्या बाहेरून एक खेळाडू मात्र सर्कलमध्ये उभा करावा लागेल. यासाठी देखील हे नियम ठेवले गेलेत. पहिला बॉल डिलिव्हर झालाय, आउट साइडला फटका आलाय. एक धाव कंप्लीट या बॉलवरती झाले. वाईट +1 अशा 2 धावा पहिल्याच बॉलवरती स्कोर कार्ड मध्ये ऍड होतील. 3:17 बरोबर पहिला बॉल डिलिव्हर झालाय. म्हणजे 3:27 इनिंग क्रमांक 1 कंप्लीट होणं अपेक्षित आहे. त्यासाठी आता प्रत्येक मॅच मध्ये एक टाइम लिमिट आहे ते मात्र सेट केले गेले. पहिल्या चेंडूवरती व्हाईट बॉलला दुसरा बॉल बाहेर आहे. इथे अंपायरचा सिग्नल येतो व्हाईट बॉल. आणखी एक एक्स्ट्रा धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होतीये. रणसंख्या 3 या आकड्यावरती. ओव्हर नंबर 1 चा खेळ सुरू आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण सूरजला पाहताय. पुढचा बॉल ऑन साइडला हवाई हल्ला आक्रमण ब्युटिफुल. आणखीन एक दमदार षटकार. षटकार आला एक बॅटर अक्षयच्या बॅट मधून. हा आक्रमक फटका. रणसंख्या 9च्या घरात. आणखीन हा बॉल स्लो केला. इथे मैदानावरती धीरज झालोला बॅटर. कारण कदाचित रडार मध्ये बॉल होता, गती कमी होती, मोठा फटका खेळायचा होता, तेवढा संपर्क नाही होऊ शकला. नाराज जाणवत आहेत. मागच्या बॉलवरती अक्षयच्या बॅट मधून षटकार आला. आणि षटकारानंतर जर का आपण पाहिलं तर त्याच्यानंतर मात्र डॉट बॉल आपण डिलिव्हर्ड होत असताना पाहत आहे. इनिंग क्रमांक 1 चा खेळ सध्याच्या घडीला सुरू आहे. 3:17 बरोबर पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला. 3:27 हा पहिल्या इनिंगचा खेळ कंप्लीट होणं अपेक्षित असणार आहे. गोलंदाज अक्षय पुन्हा एकदा निघालाय. मागचा चेंडू डॉट आलाय. यावेळी ऑन साइडला बिटवीन द गॅप 1 बाउन्सचा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. येस थँक्यू. धावा झाल्यात या 4च्या मदतीने स्कोर कार्ड वरती 1-3-13 लॉस ऑफ नन विकेट. प्रारंभिक जोडी मैदानावरती अक्षयच्या बॅट मधून षटकार चौकार आपण पाहिला. अगेन्स्ट सूरज. सूरजच्या या पहिल्याच ओव्हरमध्ये हल्ला चढवलाय. पॉवर प्लेचे रिस्ट्रिक्शन नाहीये त्या ओव्हरमध्ये. आणखीन एक रडार मध्ये बॉल. हाय बॉल लॉंग लेग क्लिअर करत असताना आणखीन एक अक्षयच्या बॅट मधून हवाई हल्ला षटकार. येस थँक्यू. येस षटकाराने रणसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचले 19च्या घरात. या षटकातील नेक्स्ट बॉल. आणखीन एक बिग हिट. आणखीन अक्षयचा आणखी एक रॉकेट लॉन्च. आई सीमा रेषेच्या बाहेर. बिग हिट षटकार. येस थँक्यू. क्या बात है अक्षय. अगदी मैदानावरती प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन पाहायला मिळत आहे. यावेळी बॅकफुटला गेले वेळ ट्रान्सफर केला. कव्हर पॉइंट मध्ये संधी होती आणि बरोबर येस त्यांचा वेळेस फलंदाज क्रमांक पहिला आहे तो पहिला मात्र माघारी परतलाय. चला पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा 25-25.
चला इथून विनंती आहे दोन्ही संघाला, प्लीज आपण घाई करूयात. आपल्याला 10 मिनिटांमध्ये पहिली इनिंग कंप्लीट करायची. बरोबर 3:17 पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला. 3:22 मिनिटाचा वेळ झालाय. आपल्याकडे निर्धारित 5 मिनिटं आहेत, ती 5 मिनिटं मात्र शिल्लक राहिलेत. त्यामुळे 5 मिनिटांमध्ये हे षटक कंप्लीट करणे तितकंच महत्वाचं आहे. नवीन बॅटर मैदानावरती महेश दाखल झालेत. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 25 धावांची एक आक्रमक बॅटिंग. किशोर बाद झाले. अक्षय आहे स्ट्राईक एंडला, ज्याच्या बॅटमधून पहिल्याच ओव्हरमध्ये चौकार आणि षटकारांची आतिषबाजी पाहिली. ओव्हर क्रमांक 2चा पहिल्याच बॉलवरती संधी निर्माण झाली आहे. क्षेत्ररक्षक चाललाय बॉलवरती, बॅकअप मिळाला. यस, यावेळी रिले फिल्डिंग, फलंदाज बाद. यावेळी पहा बॅकअप आल्यानंतर सुरेख काम झालं. जर बॅकअप नसतं तर कदाचित बॉल बाहेर असता. म्हणून क्रिकेटच्या मैदानावरती बॅकअप जे आहे ते बॅकअप तितकंच महत्वाचं आहे. खेळाडूला एकमेकांची साथ, आणि नेहमीच म्हटलं जातं की क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे. ज्यावेळी 11 जण एकत्र येतात त्यावेळी क्रिकेटची टीम तयार होते, आणि 11 जणांचे ज्यावेळी मतं एकत्र जुळतात त्यावेळी तुमची स्ट्रॅटर्जी तयार होते. त्यासाठी क्रिकेटमध्ये 11 जणांनी एकत्र येणं, स्ट्रॅटर्जी बनवणं, एकमेकांना सहकार्य करणं, एकमेकांना साथ देणं, कोणाच्या डाऊनफॉल्स मध्ये त्याला नेहमी पाठीवरती हात ठेवणं आणि चांगल्या वेळेमध्ये त्याचं कौतुक करणं, हे सर्व क्रिकेटनं मात्र असं आम्हाला शिकवलंय. आणि सध्याच्या घडीला मैदानावरती हे काही चित्र आहेत ते आपण पाहतात. पहिल्या बॉलवरती गडी बाद झालाय. 5 चेंडूचा की शिल्लक आहे. नवीन बॅटर मैदानावरती एंटर झालेत. यावेळी ऑफ साईडला फटकाला स्लॅश केलं पॉईंटच्या डोक्यावरून. चेंडू मागे ट्रॅव्हल होईल, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. 2 धावांवरती थांबवलं जाईल का? तर येस, डेफिनेटली इथे 2 धावांवरती रोखलं गेलंय. या 2च्या साह्यानं रणसंख्या पुन्हा एकदा हलकासा बदलाव. धावांचा आकडा आहे तो जाऊन पोहोचलाय 27च्या घरात. अजूनही 4 चेंडूचा काही शिल्लक आहे. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 25 धावा कुठून काढल्या होत्या. एकट्या अक्षयचा हाहाकार पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहिला. त्याच्यानंतर मात्र थोडंसं शांत ठेवलंय. ऑन साइडला यावेळी बॉल हवेच्या प्रवाहाबरोबर सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक षटकार. येस, थँक्यू. षटकाराला आणि षटकाराने धावफलकालाही आकार आला. रणसंख्या 3-3 म्हणजे 33च्या घरात. 3 चेंडूचा की शिल्लक. लाफ्ट केले ऑफ साइडला फ्रंट ऑफ द विकेट अलॉंग द कार्पेट. एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉलला कॅरी केले गेले. सिंगलला डबल मध्ये पुन्हा एकदा एक्झिक्यूट केलं जात आहे. तिसरा धावेचा प्रयत्न सफल आहे. तर या एक धावा रोखणं तितकंच महत्वाचं आहे. इथे काय घडले, थांबवलं गेले. 3 धावेवरती रोखलं गेलं. 3च्या मदतीनं स्कोर कार्ड मध्ये बदलाव. धावांचा आकडा 36च्या घरात. ओव्हर क्रमांक 2चा खेळ सुरू आहे. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक राहिलाय. बरोबर 3:27 पहिलं सत्र संपणं अपेक्षित होतं. सध्याच्या घडीला घड्याळामध्ये झाले 3:25. 2 मिनिटाचा वेळ शिल्लक राहिलाय. त्याच्यामध्ये आपण 1 मिनिट निश्चितपणे एक्सटेंड करू. ऑन साइडला फटका आलाय. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षक, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. इथे फक्त आणि फक्त 2 धावा मिळतील या चेंडूवरती, आणि 2च्या साह्यानं पुन्हा एकदा धावांचा आकडा आहे तो जाऊन पोहोचला 38-38च्या घरात. शेवटचा बॉल इनिंग क्रमांक 1 मधील शेवटचा बॉल मैदानावरती शिल्लक आहे. बॅटिंग करणारा संघ जर आपण पाहिलं तर तलवडे या संघाला बॅटिंग करताना आपण पाहतात. 9-9ला तलवडे इंजनवाडी हा संघ सध्याच्या घडीला बॅटिंगसाठी मैदानावरती दाखल झाले. शेवटच्या बॉलवरती बिग हिट केलाय. हल्ला चढवलाय. जजमेंट केलं जाते. हाय झेल ड्रॉप. बॉल सीमारेषेच्या बाहेर आहे. इथे आलाय आणखीन एक. 4 धावांसाठी चौकार. चला येस, थँक्यू सन्माननीय यशवंतजी बाणे साहेब, आपल्या या स्पर्धेमध्ये सरचे स्वागत, वेलकम. आपण मॅच कडे जाऊया. चला बॉल मैदानावरती लगेच पाठवा.
दुसऱ्या बाजूला विनंती आहे 9-9 तलवडे इंजनवाडीचा मैदानामध्ये लगेच जा, आपल्याकडे वेळ फार कमी राहिलाय. 2 षटकामध्ये धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर धावा तब्बल आल्यात 42. 43 इज अ टार्गेट, म्हणजे 43 धावांचं टार्गेट सेट केले गेले 12 बॉल मध्ये. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी विनंती आहे. सालवीवाडी आणि डीसीसी गोवल दत्तवाडी दोन्ही संघाचे संघनायक प्लीज आपण लगेच टॉस साठी या. आपण मैदानाच्या दिशेने जाऊयात. एका बाजूला चिपटेवाडी क्रिकेट संघ आणि 9-9 तलवडे इंजनवाडी या दोन संघांमधील विद्यमान सामना. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच 2 षटकांचे होणारे. इथून पुढील सगळे सामने आहेत त्यामध्ये तुमच्याकडे 10 मिनिटाचा वेळ दिला गेलाय. 10 मिनिटांमध्ये तुमचे 2 षटकं कंप्लीट होणे तितकंच महत्वाचं आहे. धावफलकामध्ये तब्बल 43 धावांचं टार्गेट सेट केले गेले 12 मध्ये 43. बॅटिंग करत असताना आता 21.5च्या सरासरीने बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करणाऱ्या चिपटेवाडी क्रिकेट संघाला चला 9-9 जास्त वेळ घेऊ नका प्लीज, लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या, आपल्याकडे वेळ फार कमी राहिलाय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आता जे टाइम रिस्ट्रिक्शन आहेत ते टाइम रिस्ट्रिक्शन थोडंसं आपण स्ट्रिक्टली घेण्याचा प्रयत्न करूयात. आता इथे होणाऱ्या प्रत्येक मॅच साठी तुमच्याकडे 10 मिनिटाचा वेळ दिला जाईल. 12 बॉल हे तुम्हाला 10 मिनिटांमध्ये डिलिव्हर करायचे. 10 मिनिटांमध्ये जर डिलिव्हर झाले नाहीत तर मग सर्कलच्या बाहेरून एक खेळाडू तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये उभा करावा लागेल. हे सर्व गोष्टींवरती निर्बंध लावले गेलेत. पॉवर प्लेचे जे निर्बंध आहेत ते मात्र या ठिकाणी हटवले गेलेत. सालवीवाडी संघाला विनंती, चला संघनायक आपण टॉस साठी या. नेक्स्ट मॅचचा टॉस आहे. सालवीवाडी संघाच्या संघनायकाला पुन्हा एकदा विनंती करेल आपण प्लीज लगेच टॉस साठी या. मॅचच्या दिशेने आपण जात आहोत. आपण जर पाहिलं इथे तर 43 धावांचं टार्गेट तब्बल सेट केले गेले. पहिल्या इनिंग मध्ये अफलातून बॅटिंग, अक्षयचा बोलबाला या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिला. 10 मिनिटांमध्ये 2 षटकं कंप्लीट करायचे आहेत. पुन्हा एकदा 9-9 संघाला विनंती आहे की आता इथून जास्त वेळ घेऊ नका. दोन्ही बॅटर मैदानावरती आलेत. आमच्या ऑफिशियल्स देखील तुम्हाला सांगतायत चला मॅच ऑन. 12 मध्ये करायचे 43. ओव्हर क्रमांक 1 मध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अक्षयला आपण पाहत आहे. अक्षय ज्याचा धुमाकूल पाहिला होता पहिल्या इनिंग मध्ये, जबरदस्त बॅटिंग, गोलंदाजी ट्रॅकवरती त्या अक्षयला पाचारण केलं गेलंय. दुसऱ्या बाजूला सूरज आणि संदेश सलामीची प्रारंभिक जोडी बॅटिंग साठी दाखल. 12 मध्ये 43 टार्गेट. व्हेरी फर्स्ट बॉल ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल ऑन साइडला मनगंडाचा खूप चांगला वापर केलाय. जोपर्यंत मिड विकेटचा क्षेत्ररक्षक बॉलवरती येतोय सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्ट केलं गेलंय. तुम्हाला या धावा चोराव्या लागतील. तुम्हाला मैदानावरती पॉझिटिव्ह इंटेंट दाखवावं लागेल. टार्गेट जरी मोठं असलं 12 मध्ये 43 धावांचं जरी टार्गेट असलं तरी क्रिकेटच्या मैदानावरती कोणतंही टार्गेट हे तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही. 2006 ची ती मॅच आठवा ज्यावेळी ऑस्ट्रेलियन संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर जोहान्सबर्गच्या मैदानावरती तब्बल 434 धावांचं टार्गेट सेट केलं होतं. यावेळी फटका खूप चांगला आहे. फ्लायटेड अँड फॅब्युलस. दिस इज अ मॅग्निफिशियस स्ट्राईक. अप्रतिम स्ट्रोक 6 धावांसाठी हा फ्लायटेड षटकार. थँक्यू. सूरजच्या बॅट मधून अफलातून फटका, फ्लायटेड स्ट्रोक, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. 6 धावांसाठी षटकारांची मोहर होती त्या बॉलवरती. आणखीन एक फुलटॉस फटका फसलाय. लांगाफला क्षेत्ररक्षक आहे का? त्याच्या डोक्यावरून आहे बॉल. हवा के संग संग बॉल निघून गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. आता येणारे 9 बॉल मध्ये करायचे 29 धावा. स्कोर कार्डचा जर विचार केला तर तब्बल धावा झाल्यात आतापर्यंत 14. 2 त्याच्यानंतर लगातारचे 2 षटकार सूरजच्या बॅट मधून. आता काउंटर अटॅक प्रति हल्ले जे गरजेचे आहेत
ज्यावेळी गतीच मध्ये व्हेरिएशन. भन्नाट वेगानं बॉल हाताळलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? यस नो यावेळी अगदी जरूर खतरा जाणवला होता. घाई करायची गरज आहे का ही तुम्हाला मैदानावरती पाहणं गरजेचं, संयम ठेवणं गरजेचं. त्याचा उल्लेख झाला की सध्याच्या घडीला माणसामधून हरवत चाललेली गोष्ट आहे ती म्हणजे पेशन्स आणि संयम. पेशन्स संयम या गोष्टी आहेत त्या फार महत्वाच्या. तिथे तुम्हाला संयम ठेवणं गरजेचं असतं. कधी कधी बऱ्याचदा तो संयम नसल्यामुळे आपल्याला बरेचसे नुकसान भोगावे लागतात. इथे जर पाहिलं तर कदाचित सूरजची विकेट गेली असते तर एक मोठा हादरा लागला असता बॅटिंग करत असताना. बॅटिंग करणाऱ्या चिपटेवाडी या संघासाठी सूरजच्या बॅटमधून 2 प्रतिहल्ले आपण पाहिले. स्कोर कार्डवरती धावा जर आपण पाहिला तर झाल्यात 15. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 more to go. 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय ओव्हर नंबर 1 मध्ये. स्ट्राईक एंडला संदेश आहे. संघासाठी शुभ संदेश देईल का यावेळी भन्नाट वेग. देशावर नियंत्रण नाही. अंपायरचा सिग्नल आपल्यापर्यंत आला. एक्स्ट्रा धाव संघाच्या टोटल मध्ये अतिरिक्त धाव ऍड झाले आणि या 1च्या मदतीनं धाव फलक जो आहे तो जाऊन पोहोचतोय 16 16 घरात. 8 मध्ये करायचे 27. येणारे 8 चेंडू जिंकण्यासाठी 27 धावांची गरज उरली मॅच मध्ये. राईट मोर द विकेट इन ऍक्शन. पॅड वरती बॉल होता. फ्लिक केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत कॅरी करेल बॉलला सिंगलला डबल मध्ये एक्झिक्यूट. 2 धावाला तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? पंचांकडे स्ट्रॉंग अपील नॉटआउटचा इशारा आलाय. या 2च्या मदतीनं आपण जाऊया स्कोर कार्ड कडे जिथे धाव आपल्याला पाहायला मिळतात 18. 1 बॉलचा खेळ पहिला ओव्हर मध्ये शिल्लक राहिलाय. टार्गेट या मॅच मध्ये तब्बल 43 43. 1 to go. 7 मध्ये करायचे 25. 7 चेंडू शिल्लक राहिले. धावा करायच्यात 25. पहिल्या ओव्हर मध्ये 1 षटकार नाही तर तब्बल 2 षटकार सूरजच्या बॅटमधून पाहिले आपण. सूरज मात्र सध्याच्या घडीला नॉन स्ट्राईक एंडलाय. संदेशच्या बॅटमधून आतापर्यंत 2 धावा आल्यात. 1 to go. पहिला ओव्हर मधील शेवटचा बॉल. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आता पॉवर प्ले नसणार आहे त्यामुळे बॅटिंग करणाऱ्या संघासाठी बॅटिंगसाठी देखील इथून पुढचं क्रिकेट हे तितकं चॅलेंजिंग क्रिकेट आहे. राईट मूर द विकेट. गोलंदाज पुन्हा एकदा इन ऍक्शन. वॉटर बॉल खूप सुरेख होता. यावेळी बॅटरला बीट केलंय. बॉल सीमा रेषेच्या बाहेर आहे. 4 धावांसाठी नशिबाच्या सोबत राहणारा हा आलाय चौकार. थँक्यू 6 मध्ये 21 करायचे. येणारे 6 चेंडू करायचे 21 धावा. 6 and 21 हे इक्वेशन या मॅच मध्ये शिल्लक राहिले. बॅटिंग करणाऱ्या संघाने पहिल्या ओव्हर मध्ये बॅटिंग तर खूप सुरू केली कारण धावफलकावरती धावा तब्बल लागल्यात 22 आणि बरोबर तेवढाच आकडा आता ओव्हर नंबर 2 मध्ये गाठायचा. 21 धावा करायच्यात. सूरज आहेत बॅटिंग एंडला ज्यांच्या बॅटमधून 2 षटकार आपण पाहिल्यात त्यामुळे ही एक जमेची बाजू असणार आहे चिपटेवाडी संघासाठी. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाज किशोर गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत. लढावं लागेल जिंकण्यासाठी. आता तुम्हाला टाइम लाईनच्या बाहेर जाऊन खेळावं लागेल. जिंदगी आसान नहीं, खुद को काबिल बनाना पड़ता है. वो सही वक्त कभी आता नहीं मेरे दोस्त. वक्त को सही बनाना पड़ता है. वेळ बनवण्यासाठी ही मॅच बनवण्यासाठी आता इथून षटकार फार गरजेचे आहेत. चौकार गरजेचे आहेत. राऊंड द विकेट ना सूरजसाठी पहिलाच बॉल लॉफ्ट केला. भन्नाट वेग. क्षेत्ररक्षक बॉल वरती येतोय. बॉलला जोपर्यंत अडवण्याचा प्रयत्न होईल बॉल सीमा रेषेच्या बाहेर. यावेळी सूरजच्या बॅटमधून हा गोलीगत चौकार. मैदानावरती सूरज आहे तोपर्यंत आशेची किरण आहे बॅटिंग करणाऱ्या चिपटेवाडी संघासाठी. लाजवाब क्लासिकल स्ट्रोक त्याच्या बॅटमधून मागच्या बॉलवरती पाहिला. अगदी डाऊन दी ग्राउंड जमिनीला गरंगत बॉल निघून गेला लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. येणारे 5 चेंडू शिल्लक राहिलेत. 5 मध्ये करायचे आहेत 17 17 धावा. सूरजसाठी राऊंड द विकेटने पुढचा बॉल बिगिट करायचा होता. बॅट आणि बॉल मध्ये नो कनेक्शन. डॉट बॉल
आणखीन एक पाहायला मिळतोय. 4 मध्ये करायचे 17. सूरजच्या खांद्यावरती जबाबदारी. 4 मध्ये 17चं इक्वेशन या मॅच मध्ये शिल्लक राहिलंय. कोणता संघ जिंकणार? चिपटेवाडी क्रिकेट संघ की दुसऱ्या बाजूला नवनवलाई तलवडे इंजनवाडी? कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल, दाखल होईल? यासाठी मात्र आता दोन्ही डगआउट मधून मॅच वरती सर्व त्यांचे जे पाठीराखे आहेत ते नजरा लावण्यात येणारे. 4 चेंडू शिल्लक राहिलेत. 4 मध्ये करायचे 17 आणि हा 17चा खतरा आता कोणत्या संघाला बसेल? येणारे 4 चेंडू सांगून जातील. राऊंड द विकेट सूरज स्ट्राईक एंडला. यावी लाजवाब लाजवाब वॉट शॉट मैदानाच्या अगदी बाहेर. यावी 6 धावांसाठी हा षटकार. तीन मध्ये 11 धावा करायच्या आहेत. मागच्या बॉलवरती अप्रतिम फटका पाहिला. ऑन साइडला लॉंग लेगचा सीमारेषेच्या बाहेर षटकार आला. बॉलची जर आपण लाईन पाहिली तर कदाचित तो वाईड गेला असता. मात्र तुमचं जे डोकं आहे ते मैदानावरती काय विचार करते ते गरजेचं आहे. कारण कदाचित सूरजला वाटलं की हा माझ्या रडार मध्ये बॉल आहे, याला मी सीमारेषेच्या बाहेर पाठवू शकतो. आणि बरोबर मिडल ऑफ द बॅट बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलं. आणि हे कॅल्क्युलेटेड माइंड, कॅल्क्युलेटेड रिस्क आहेत. तर रिस्क ही मैदानावरती घेणं तुम्हाला तितकंच महत्वाचं आहे. कारण रिस्क आहे तो इश्क आहे. आता येणारे 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 मध्ये करायचे तब्बल 1-1 11 धावा. सूरज स्ट्राईक एंडला. गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा किशोर निघालाय. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवलाय. मैदानावरती काय घडलंय? गरज होती का? गरज होती का? गणित चुकलंय. फलंदाज या बॉल वरती झालाय बाद. सूरजची महत्वाची विकेट आहे, तो माघारी परतलाय. गॉन. दोन मध्ये करायचे 11. मागच्या बॉलवरती आपण जे काही पाहिलंय, आता इथे थोडंसं मी म्हणेल की आपण मागच्या बॉलवरती जाऊया जिथे खरंच सूरजला ती धाव घेण्याची गरज होती का, आणि जर धाव घेतली तर पुन्हा ती घाई करण्याची गरज होती काय. बऱ्याचशा गोष्टी आहेत. तुमच्यावरती विश्वास असणं गरजेचं आहे. आणि खास करून मैदानावरती तुमचं पार्टनर आहे, त्या पार्टनरवरही तुमचा भरोसा असणं गरजेचं आहे. सूरजने तो विश्वास दाखवला जरूर. त्याने नॉन स्ट्राईक एंडला ज्यावेळी दुसरी धाव घेत असताना त्याने पाहिलं, त्यावेळी त्याच्या लक्षात आलं की नॉन स्ट्राईक एंडचा बॅटर आहे, त्याच्या क्रीजमध्ये नाही, म्हणजे माझ्याकडून चुकी झाली आहे. तो माघारी परतलाय. आणि आता येणारी चुकी त्याच्यासाठी किती घातक ठरेल हे आता मैदानावरती आपण पाहणार आहोत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 मध्ये करायचे आहेत जिंकण्यासाठी तब्बल 11 धावा. येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 मध्ये करायचे डबल 1 11. दोन मध्ये करायचे 10. येणारे 2 चेंडू करायचे 10 धावा. सूरजची महत्वाची विकेट आहे ती मागच्या बॉलवरती बाद झाली. सूरजला थांबणं गरजेचं होतं, कारण मैदानावरती त्याचा खेळ खूप सुरेख सुरू होता. मैदानावरती तो सेटल होता, सेट होता. अशा परिस्थितीमध्ये त्याची बॅटिंग संघासाठी महत्वाची होती. यावेळी काय घडतंय? पंचांचा कोणताही सिग्नल नाहीये, म्हणजे इथे एक धाव बाईच्या माध्यमातून स्कोरकार्डवरती 1 धाव लावली जाईल. आता 1 बॉल मध्ये करायच्यात 9 धावा. 1 बॉल शिल्लक राहिल्या, 9 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. आता मात्र जवळजवळ येथे कमबॅक केलंय. 9-9 तलवडे इंजनवाडी या संघाने शेवटचा बॉल. एका बॉलवरती तब्बल 9 धावांची गरज. तलवडे संघ जवळजवळ विजयाच्या दारामध्ये उभा आहे. शेवटचा बॉल ही खूप सुरेख आहे. इथे
विजय प्राप्त केलाय, जिंकलाय हा सामना. तलवडे इंजनवाडी इंटर्ड इंटू नेक्स्ट मॅच. मैदानावरती अंपायर साठी प्लीज पाणी पाठवून द्या विनंती आहे.